नमस्कार मित्रांनो. गेल्या जवळ-जवळ 4-5 महिन्यापासून गोष्टी वृश्चिक राशीसाठी काही बरोबर नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाती आलेली कामं पूर्ण होत नाहीत. हाती घेतलेली कामं वाढत चाललेली आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती अगदी स्पष्टपणे जाणवतोय. परंतु लक्षात घ्या, तुमच्या राशीचा एक सगळ्यात मोठी गोष्ट विशेषतः म्हणजे तुमची जी राशी आहे, ही मनातल्या गोष्टी सहसा कोणाला सांगत नाही. आपली जी दुःख आहे ती खास करून झाकून तुम्ही ठेवता, मनातल्या मनात जास्त विचार करता आणि त्याचा परिणाम बऱ्याच वेळेस तुमच्या मानसिकतेवरती किंवा भावनांवर होतो. त्यामुळे थोडंसं नैराश्य किंवा चिडचिडपणा हा तुमच्या स्वभावात आलेला असेल किंवा तो समोरच्याला खास करून जाणवत असेल. काळजी करू नका, ऑक्टोबर महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. कारण खास करून तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह गुरु हा तुमच्या भाग्यस्थानात येणार आहे आणि भाग्यातला गुरु हा नक्कीच काही महत्त्वपूर्ण शुभ परिणाम देतो. ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्यात कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जवळ-जवळ 28 तारखेपर्यंत तो तुमच्या व्ययस्थानातच असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये बुध हा जो ग्रह आहे तो सुद्धा येणार आहे. खास करून हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे. हा सुद्धा तुमच्या व्ययस्थानातच असणार आहे. जर एकत्रित सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सुरुवातीला सांगितली, की भाग्यस्थानातला जो गुरु आहे तो पंचम दृष्टीने तुमच्या राशीला बघणार आहे. त्याच्यामुळे काळजी अजिबात करू नका. जे काय स्ट्रेस, जे काही टेन्शन तुमच्यामध्ये आले होते गेल्या 4-5 महिन्यापासून आणि त्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे हा बऱ्याच प्रमाणात थोडासा म्हणजे डागाळलेला होता किंवा खाली आला होता. आत्ता मात्र ती गोष्ट बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल. कारण खास करून तुमची जी कामं आहेत ती हळू पूर्णत्वाला जातील आणि तुम्ही बांधलेले अंदाजसुद्धा बरोबर ठरतील आणि त्यामुळे आपोआपच तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे परत जागरूक होईल. मात्र इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, की या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल आणि त्यामुळे थोडीशी दगदग वाढल्यासारखी वाटेल. परंतु ही जी दगदग आहे ही अनाठायी नसेल किंवा व्यर्थ जाणारी नसेल. ही जी तुम्ही दगदग कराल किंवा या महिन्यामध्ये जे तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात, त्याचे काही चांगले परिणाम तुम्हाला निश्चितच मिळणार आहेत. खास करून वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती बाहेरगावी जाऊ इच्छितात, परदेश गमन करू इच्छितात, त्यांच्याकरता जवळ-जवळ 20-22 तारीख नंतरचा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे काळजी तशी करू नका. जो कालावधी तुम्ही 4-5 महिन्यापासून अनुभवलेला होता, तो आता जवळ संपलेला आहे. यानंतर आपण चर्चा करू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. 2 जे ग्रह आहेत, हे 2 ग्रह तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. एक आहे गुरु, दुसरा आहे बुध. गुरु जो आहे तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे आणि जो गुरु आहे हा तुमचा अष्टमेश आणि लाभेश आहे. गुरु जो आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमच्या अष्टमातून तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करेल दिनांक 19 तारखेला आणि जो बुध आहे हा बुध जवळ तुमच्या व्ययस्थानात असणार आहे 3 तारखेपासून ते जवळ 28 तारखेपर्यंत. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, की काही जे फायनान्शियल क्रंचेस गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही अनुभवले असतील, त्यातून तुम्ही आता हळू बाहेर पडत आहात. लक्षात घ्या, मी हळू म्हणत आहे. पटकन वन नाईट चेंज वगैरे होणार नाही. आणि इथे सुद्धा एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तुमचे जे खर्च असतील त्यावर जे थोडंसं नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च हे तुमचे जास्त प्रमाणात होतील, त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. काळजी घ्या. पैशाच्या संदर्भातले कुठले पण व्यवहार असतील, की जसे तुमचा स्वभाव आहे, की तुम्ही परस्पर करता आणि त्याचा त्रासही स्वतःला करून घेता. तसं करू नका. कारण बुध जो व्ययस्थानातला आहे, हा तुम्हाला खर्चिक जास्त बनवेल आणि या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीचा सण सुद्धा येतो आहे किंवा महत्त्वाचे सण दसरा, दिवाळी येत आहेत. त्यामुळे खर्च सुद्धा होतील. पण ते खर्च किती, कसे, कशा प्रकारे करायचे हे मात्र तुम्हाला ठाऊक असायला हवं. गेल्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा धडा निश्चितच मिळालेला असेल. त्या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, काळजी करू नका. या महिन्याच्या जवळ 22-23 तारीख नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याचे जे रिटर्न्स आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारचे मिळतील. या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा देवदर्शन वगैरे होणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तुमचा जो चतुर्थेश आहे शनी हा तुमच्या राशीच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो आता वक्री झालेला आहे. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, खास करून वयोवृद्ध व्यक्ती असतील आणि त्या कुठल्या आजाराने समजा पीडित असतील, तर त्यांच्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. यानंतर वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ नका. याचप्रमाणे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप बद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमश आहे गुरु हा अष्टमात भ्रमण करत होता 19 तारखेला, तर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आहे आणि नवम दर्शनातून तुमच्या पंचम स्थानालाच पाहणार आहे. तर गेल्या साधारण 4-5 महिन्यामध्ये
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल, की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होत होते आणि तुमची जी रास आहे ही थोडीशी सिक्रेटिव्ह पण आहे आणि कधी-कधी अगदी टोकाचा सुद्धा बोलते आणि मध्यम मार्ग हा तुमच्या राशीला थोडासा परवडत नाही किंवा त्याच्यासाठी तुम्ही तयारी नसा. त्याच्यामुळे अशा प्रकारचे रिलेशनशिपचे ब्रेकआउट म्हणा किंवा त्याच्या संदर्भात परिस्थिती निर्माण होणं, असे बरेचसे अनुभव तुम्ही गेल्या साधारण 5-6 महिन्यामध्ये घेतलेले असेल. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित होणार आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये जी हार्मनी आहे ती हळू चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. ज्या व्यक्तींना नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं असेल त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर या महिन्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की थोडीशी वादविवादाची होऊ शकेल ते म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन. तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, हा शुक्र दशमातून 11व्या स्थानात किंवा लाभ स्थानात 10व्या म्हणजे दिनांक 10 तारखेला जाणार आहे. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे शनी तृतीय दृष्टीने सप्तम स्थानाला पाहतो आहे, वैवाहिक जीवनाच्या स्थानाला बघतोय आणि मंगळ सुद्धा अष्टम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला किंवा वैवाहिक जीवनाला पाहतो आहे. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील किंवा तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकते. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमच्या करिअरच्या संदर्भात. तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश ज्याला आपण म्हणतो, तो आहे रवी. तो तुमच्या लाभस्थानातून दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची जी धावपळ आहे ही थोडीशी जास्त होणार आहे आणि मुख्यत्वे करून ही धावपळ करिअरच्या संदर्भात होणार आहे. तर ज्या व्यक्तींना करिअरच्या बाबतीमध्ये जॉब स्विच करायचा असेल, बदलायचं असेल, ऑफिस बदलायचं असेल, नवीन काही सुरुवात करायची असेल, त्याच्याकरता हा कालावधी अतिशय चांगला आहे. तशा प्रकारची परिस्थिती जमून येईल, जुळून येईल किंवा जॉबच्या संदर्भामध्ये सुद्धा थोडीशी धावपळ मात्र करावी लागेल, हे मात्र निश्चित. त्याची दगदग सुद्धा तुम्हाला वाटेल, परंतु तशी काही दगदग त्याचा सरळ परिणाम तुमच्या संपूर्ण जे करिअर आहे त्याच्यावरती होणार नाही आणि चांगल्याच गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. मात्र कशाप्रकारे तुमचं जे करिअर आहे ते बदलावं, ते निवडावं, हे मात्र तुम्ही व्यवस्थितपणे त्याचा अॅनलाईज करून तुम्हाला ते करता यायला हवं. ही गोष्ट महत्त्वाची. कारण लक्षात घ्या, भाग्यातला जो गुरु आहे तुम्हाला सगळ्या प्रकारची साथ संगत निश्चितच देणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये गेल्या 4-5 महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला त्याची तुलना करता या संपूर्ण महिन्यामध्ये चांगलेच अनुभव येणार आहेत. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. दिनांक 14 तारखेला शुक्र जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करेल त्याचा सप्तमातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग आणि पंचमातील नेपच्यूनबरोबर प्रतियोग होणार आहे. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे जर तुम्ही विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहे. या दरम्यान तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील. म्हणजेच मिसअंडरस्टँडिंग वगैरे होणं, गैरसमज होणं, अशा प्रकारचे काही अनुभव किंवा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तिथे सुद्धा अंदाज चुकणं असे छोटे-मोठे अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती सुद्धा तुमच्या व्ययस्थानात होणार आहे. लक्षात घ्या, ही युती अशुभ फलदायी होईल. वादविवादात जाणं किंवा तुमची जी राशी आहे ही अरेला कार्य करणारी आहे, तर यापासून थोडीशी काळजी घ्या. बुध मंगळाची युती ही अशा गोष्टींपासून थोडीशी त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागू शकेल. 20 तारखेला ही युती आहे. वादविवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. कोर्ट केसेस किंवा अशा प्रकारच्या काही तक्रारी किंवा वादविवादाच्या गोष्टी याच्यापासून थोडंसं लांब राहणं, जामीन वगैरे राहणं याच्यापासून कम्प्लिटली संपूर्णपणे दूर राहा. तुम्ही त्याच्यामध्ये फसून जाऊ शकाल. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे, तुमच्या भाग्यातल्या गुरुबरोबर त्रिकोण योग करेल. हा जो त्रिकोण योग आहे अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. सामान्यतः या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही भविष्याच्या संदर्भात घेऊ शकाल. त्या संदर्भातले काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. इझी मनी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या सुद्धा काही संधी तुमच्या जीवनात येऊ शकतील. म्हणजे हा जो कालावधी आहे किंवा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट किंवा योग आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल, जो शनी तुमच्या पंचमात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र, खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लॉंग टर्ममध्ये समजा काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर या दरम्यान काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील आणि अर्थातच त्यामुळे तुमचा जो एकंदरीत जो कॉन्फिडन्स आहे तो द्विगुणित होईल. दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे.
बुध जो की तुमच्याच राशीत भ्रमण करेल 5व्या स्थानातील नक्षत्राचे त्रिकोणयोग आणि सप्तमते हर्षाची प्रतियोग करेल. खास करून जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव, चांगले इंट्युशन्स तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या जाणीवीच्या पोटी जे काही विचार तुमच्या मनात येतील त्या संदर्भात नक्की विचार करा, तुमचा अंदाज चुकणार नाही. याचप्रमाणे इथे एक गोष्ट आहे थोडीशी, वैवाहिक जोडीदारावरचे वादविवाद या दरम्यान टोक गाठू शकते. काळजी घ्या. हा संपूर्ण महिना तुम्हाला हीच गोष्ट थोडीशी लक्षात घेण्याची आहे, ते म्हणजे वैवाहिक जीवन किंवा वैवाहिक जोडीदार. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती लक्ष्मी पूजनाची अमावास्या आहे दिनांक 21 तारखेला. अर्थात पौर्णिमा आणि अमावास्येला काही चांगले योग निश्चितच आहे, परंतु असं जरी असलं तरी पौर्णिमा आणि अमावास्या हे स्वतःचे परिणाम मात्र सोडून निश्चितच जातात. फक्त करायचं एकच आहे की या महिन्याच्या 7 किंवा 21 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, वादविवाद याच्यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय असे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल किंवा रिस्क घेणं याच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं ऑक्टोबर 2025 करता वृश्चिक राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.